चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. इस्रोचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी. बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मुख्यालयाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांच्या कार्यालयाला एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इस्रोचे मुख्यालय रिकामे केले आणि शोध मोहीम सुरू केली. बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसराची कसून तपासणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांच्या कार्यालयात एक धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर लगेचच संपूर्ण इस्रो संकुल रिकामे करण्यात आले आणि पथकांनी संशयास्पद वस्तूंच्या शोधासाठी परिसराची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा धमकीचा ईमेल गाझियाबादमधून आला होता. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आणि संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी केली. शोध मोहिमेदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. तपासानंतर मुख्यालयाला मिळालेली धमकी ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. भारत आणि जपान यांच्यात संरक्षण क्षेत्रासंदर्भात करार. भारत आणि जपान यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पहिल्या संयुक्त संरक्षण सहविकास प्रकल्पावर करार केला आहे. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराची घोषणा केली. या करारामुळे दोन्ही देशांतील संरक्षण, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात जपानचा मोलाचा वाटा राहिला आहे. ताकाइची यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी ताकाइची यांचा उल्लेख माझी धाकटी बहीण असा करत दोन्ही देशांतील विश्वासाचे नाते अधोरेखित केले. जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारताची माहिती तंत्रज्ञानातील क्षमता एकत्र आल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी प्रगती होईल, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक बेळगावात होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक यंदा 10, 11 आणि 12 जुलै रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा, शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच आगामी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती संघाच्या प्रचार विभागाने दिली आहे. या बैठकीत संघाच्या 11 क्षेत्रांतील आणि 46 प्रांतांतील प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सहक्षेत्र प्रचारक सहभागी होणार आहेत. तसेच संघ प्रेरित 32 विविध संस्थांचे अखिल भारतीय संघटन मंत्रीही या बैठकीत उपस्थित राहतील. मार्च 2026 मध्ये समालखा येथे झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात देशभरात आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या विविध प्रशिक्षण वर्गांचा आढावा हा बैठकीचा प्रमुख विषय असेल. तसेच आगामी विजयादशमीपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या नियोजनावरही चर्चा होणार आहे. चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या इशाऱ्याने प्रशासनाला धडकी. चव्हाट गल्लीतील दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निवारण करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आज पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विनंती केली की प्रशासनाला 8 दिवसांचा अवधी द्यावा.
या कालावधीत चव्हाट गल्लीतील दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे उद्याचा नियोजित मोर्चा तात्पुरता स्थगित करायचा निर्णय एकमताने घेण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार निश्चित मुदतीत समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर चव्हाट गल्लीतील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडतील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला. चव्हाट गल्लीत जी पाण्याची समस्या होती आणि काल इथं महिला वर्गाने जो आवाज उठवला त्याची बेळगावातील UGD अधिकारी, महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, LNTचे ऑफिसर सगळ्यांनी दखल घेऊन आज आपला महत्त्वाचा वेळ गल्लीत येऊन त्यांनी पाहणी केली आणि उद्या जो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्यावर जो मोर्चा काढणार होतो तो न काढण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली आणि तुमचं काय असेल ते 8 ते 15 दिवसात आम्ही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ देत असल्यावेळी पावसाचं कारण सांगून एक त्यांनी 15 दिवस मागितलेलं आहे. जर येत्या 15 दिवसात UGD आणि LNTचं जर काम नाही झाल्यात तर आम्ही परत एकदा महिला संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मोर्चा काढणार. आम्ही मार्केटचे नवीन कुमार असू देत यांनी जबाबदारी घेतलेली आहेत सर्व अधिकाऱ्यांची की आम्ही संपवतो. त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन उद्याचा जो मोर्चा होता तो स्थगित ठेवला आहे आणि आज कॉन्ट्रॅक्टर, LNTचे नॉर्थ ऑफिसर, त्याच्यानंतर UGDचे ज्युनियर इंजिनियर आलेले आहेत. त्यांनी आता आपलं मत व्यक्त करते. आणि 1 वर्षाचं आम्ही पाणीपट्टी भरणार रोटरी नॉर्थचा पदग्रहण सोहळा संपन्न. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी करण्यात आला. कॅम्प येथील मॅसोनिक हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. पांडुरंग धोत्रे यांनी अध्यक्ष म्हणून, डॉक्टर सुभाष पाटील यांनी सचिव म्हणून तर दुर्गेश हरिटे यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला जिल्हा प्रांतपाल डॉक्टर लेनी डिकोस्टा आणि जिल्हा उपप्रांतपाल रवी हत्तरकी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांकडे सूत्रे सुपूर्द केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू महिलेसाठी शिलाई मशीनची भेट देण्यात आली. या प्रसंगी मावळते अध्यक्ष विकास गाडवी, सचिव अजित कुमार हलसोडे, खजिनदार मुकुंद महागामवकर, माजी प्रांतपाल शरद पै, जिल्हा उपप्रांतपाल विलास बदामी, डॉक्टर DT बामणे यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. महांतेश पुराणिकमठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जायंट्स सखीतर्फे डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त BK मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे बालरोगतज्ञ डॉक्टर राजश्री अनगोळ यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी डॉक्टरांचे योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सन्मानानंतर डॉक्टर राजश्री अनगोळ यांनी बालकांचे आरोग्य आणि पालकांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात BK मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी आणि BE सोसायटीचे सचिव अरविंद हुनगुंदी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेतृत्व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, शीतल नेसरीकर, वरदा अंगडी, अर्चना कंगराळकर, सुलोचना कुटरे, वैशाली भातकांडे, भाग्यश्री पवार, संजना पाटील, चंदा चोपडे, विद्या सरनोबत, रश्मिता यादव, विद्या बांदिवडेकर तसेच जायंट्स सखीच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. उच्चाधिकार समितीची बैठक आता 8 जुलै रोजी होणार. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीची रद्द झालेली बैठक अखेर पुन्हा नियोजित करण्यात आली असून ती 8 जुलै रोजी मुंबईतील विधिमंडळात होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही बैठक पुन्हा निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे. यापूर्वी 30 जून रोजी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक होणार होती.
त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निमंत्रणेही जारी केली होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ती बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.